दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये सोनम वांगचुकजी, अभिजित दिपके आणि अनेक युवा युवती देशातले आणि अर्थात वेगळ्या वेगळ्या वयोगटातले देखील हे आंदोलन करत आहेत. सोनमजी उपोषण करत आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये कसं जोर जबरदस्ती नेलं आपण पाहिलं. त्यांना भेटू कसं देत नाही हे देखील पाहिलं. परवा देखील आमचे जे खासदार आहेत त्यांना भेटायला गेले होते हॉस्पिटलला, त्यांची भेट घेऊ दिली नाही. आणि हे सगळं होत असताना काल जो मोर्चा निघाला, आपण पाहिलं असेल उत्स्फूर्तपणे असंख्य तरुण तरुणी दिल्लीच्या रस्त्यावर उतरले. आणि हे सगळे जे देशाचं संसद भवन आहे, जिथे एकेकाळी लोकशाही असायची, त्या संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढू लागले होते. आणि हे सगळं आम्हाला वाटलं होतं की कोणीतरी, प्रधानमंत्री कदाचित लोकांना भेटत नसतील किंवा प्रेस कॉन्फरन्स घेत नसतील, पण एक तरी मंत्री येऊन पुढे ह्या 20 दिवसात बोलला असता किंवा आत्ता तरी कोणी चर्चेला पुढे आलं असतं. आपल्याला आठवत असेल अण्णा हजारे जेव्हा बसले होते तेव्हा मनमोहन सिंग साहेबांच्या कॅबिनेटमधून 5 मंत्री, एक नाही 5 वेगळे वेगळे मंत्री चर्चेला पुढे गेले होते. स्वतः विलासरावजी होते, अनेक मंत्री होते आणि सातत्याने विरोधी पक्षाशी चर्चा करत होते. अण्णा हजारे मुव्हमेंटच्या मागे जी भाजप होती त्यांच्याशी चर्चा करत होते. ह्या सगळ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न होता. पण कालच आपण भयानक चेहरा पाहिला, तो म्हणजे ह्या भाजपच्या राजवटीचा. कदाचित ब्रिटिशकालीन अत्याचार कमी आहेत का, त्याच्याहूनही किती पटीने जास्ती काल आम्ही अत्याचार पाहिले. म्हणजे लहान मुलांना कोणी कानाखाली मारते, ही लहान मुलं शाळेतली होती, ती आंदोलनात आली होती का, तर त्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी कोणीतरी त्यांना कानाखाली मारते. महिलांना जसं मारलं गेलं, 1-2 महिलांचे मी व्हिडिओ पाहिले, कोणीतरी मागून त्यांना एक तो दांडुका मारलेला आहे, कोणीतरी जाऊन त्यांच्यावर लाठीचार्ज करते. 2 महिला सापडल्या, त्यांना पूर्ण RPF रॅपिड ॲक्शन फोर्स पूर्णपणे जसं काही वेड्यासारखं लाठीचार्ज करत आहे. बरं, नावाच्या पाट्या देखील काढल्या या रॅपिड ॲक्शन फोर्सने. म्हणजे तुम्ही भारतीय नागरिकांवर, तुम्ही हिंदुस्थान्यांवरच लाठीचार्ज जो केला, एवढा भयानक केला, अमनुष्य केला की तुम्हाला कुठेही संवेदनशीलता नाही की कोणासाठी आंदोलन होत आहे. असंच जर आपल्याला आठवत असेल तर शेतकऱ्यांना देखील हेच भाजप सरकार होतं ज्यांनी अर्बन नक्सल, माओवादी, दहशतवादी हे सगळं म्हटलं होतं. त्यांच्यावर टीअर गॅस सोडला होता, त्यांच्यावर तुम्ही पाहिलं असेल गोळ्या मारल्या होत्या. तसंच काल हेच झालं दृश्य. 19 तारखेला मुंबईत आमचं एक मोठं गॅदरिंग झालं, मोर्चा झाला. आणि काल देखील अनेक लोक उत्स्फूर्तपणे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे, कोण असतील, कोण संस्थेचे असतील, कोण शिक्षक असतील, कोण विद्यार्थी असतील, काही काही असेच नागरिक रस्त्यावर उतरले होते, शांततापूर्व आंदोलन करत होते. काल चैत्यभूमी इथे देखील शांतपूर्व आंदोलन चालू होतं, शांततापूर्व आंदोलन चालू होतं. आणि तिथून देखील पोलिसांनी जबरदस्ती करून ह्यांना गाड्यात भरलं आणि वेगळे वेगळे पोलीस स्टेशनला नेलं. कोणी भोईवाड्याला नेलं, कोणी वडाळ्याला नेलं, कोणी दादरला नेलं, कोणी शिवाजी पार्कला नेलं, कोणी माहीमला नेलं. अनेक जण मायनर्स होते आणि इलिगली डिटेंड होते. त्याच्या विरोधात तर आम्ही पुढची जी कारवाई आहे ती करूच, लिगली जी काय करायची ती करू या पोलीस स्टेशनच्या विरोधात. पण काल आमचे सगळे सहकारी, मग त्याच्यात अर्थात सागर देवरे आहेतच, साईनाथ आहे, आमचे आमदार महेश सावंतजी असतील, सूरज असेल, हे सगळेच धावून गेले. आणि ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना, ह्या सगळ्या तरुणांना पोलीस स्टेशनमधून सोडेपर्यंत सिद्धेश शिंदे होते, निशिकांत शिंदे होते, हे सगळे तिथे थांबले होते. तिथून यांना सोडलं, रात्री सुटका झाली आणि मग तिथून निघाले. पण आज पाहिलं तर सकाळी पोलिसांच्या मनात असं आलं किंवा भाजपाच्या राजवटीच्या मनात असं आलेलं आहे की ह्या सगळ्यांना लिगल नोटीस पाठवलेली आहे, अनेकांवर FIR टाकलेले आहेत. आणि आज देखील मला वाटतं दुपारी 100-1 मुलांना त्यांनी बोलवून पोलीस स्टेशनमध्ये दाबण्याचा प्रयत्न केला होता. तरी देखील आमचे सगळेच सहकारी पुन्हा एकदा गेले तिथे मदतीला. आज आम्ही जाहीर करत आहे की जिथे जिथेही महाराष्ट्रात आंदोलनं ह्या विषयासाठी होत आहेत, मग नीटच्या विद्यार्थ्यांसाठी होत आहेत, तरुणांसाठी होत आहेत, सोनम वांगचुक यांच्यासाठी होत आहेत, अभिजित दिपकेसाठी होत आहेत, आम्ही एक ईमेल ID निर्माण केलेला आहे, शिवसेना UBT legal@gmail.com. शिवसेना UBT legal@gmail.com. आपण सर्वांनी, ज्या कोणी ह्या विषयापुरतं, मग त्याच्यात सोनम वांगचुकचं उपोषण असेल, अभिजित दिपकेचं उपोषण असेल, दिल्लीत जे काल प्रकार घडलेला आहे ते असेल, ह्याच्या विरोधात जे कोणी आंदोलन करते, शांततापूर्व आंदोलन करते, तुम्हाला जर नोटीस आली, तुम्हाला जर FIR टाकली गेली, तर ह्या ईमेल ID वर संपर्क करा. आम्ही तुमच्या सोबत आणि तुमच्यासाठी उभे राहू. असंच मी ह्या राज्यातल्या तमाम पक्षांना, विद्यार्थी संघटनेना आणि खास करून ॲडव्होकेट्सना अपील करत आहे की आपण सगळ्यांनी ह्याच्यात एकत्र येणं गरजेचं आहे. मी सगळ्या ॲडव्होकेट्सना हीच विनंती करत आहे की आपण ह्या देशासाठी ह्या तरुणांच्या केसेस प्रो बोनो म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट घेऊन लढणं गरजेचं आहे. ज्यांना ज्यांना वाटत असेल
ज्यांना ज्यांना संवेदनशीलता असेल, ज्यांना वाटत असेल की नाही मी सोनम वांगचुक यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे, माझ्या देशासोबत उभं राहिलं पाहिजे, देशद्रोही भाजपच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे, त्यांनी पुढे येऊन आमच्यासोबत संपर्क साधून ह्या मुलांना, मुलींना, युवा युवतींना किंवा जे कोणी आंदोलन करते आहेत त्यांना साथ देणं ही गरजेची आहे. आपण पाहिलं असेल गेल्या 2-4 दिवसामध्ये जी आंदोलनं झाली त्याचा जो काही पडसाद आहे बाहेर पण उमटत आहे. लंडनमध्ये चांगलं आंदोलन झालं, तिथे पीसफुल गॅदरिंग तिकडच्या सरकारने मान्य केलं, करू दिलं तिथे आंदोलन. पण आमच्याच देशातल्या देशद्रोही भाजप सरकारने हे आंदोलन होऊ दिलं नाही, चिरडण्याचा प्रयत्न केला. नेदरलँड्समध्ये तसंच आंदोलन झालं. जगभरात अनेक ठिकाणी भारतीय जे आपले आहेत, हिंदुस्थानी जो डायस्पोरा, जे मोदी साहेब त्यांना भेटत असतात सतत, हे येऊन तिथे आंदोलन करतायत. शांततापूर्व होतंय, कुठेही काही त्रास नाही आहे, तिकडच्या लोकांना त्रास नाही आहे. पण इथे तरुणांसाठी कोणी लढत असेल, इथे कोणी शिक्षणासाठी लढत असेल तर भाजपला हा त्रास होतो. आणि ह्या गेल्या 20 दिवसामध्ये आपण अजून एक गोष्ट पाहिली असेल, अनेक विद्यार्थी संघटना आपापल्या परीने ह्याच्यात आंदोलनं करत आहेत. मग युवा सेना करत आहे, NSUI करत आहे, इतर सगळ्या ज्या विद्यार्थी संघटना आहेत त्या रस्त्यावर उतरल्यात. फक्त एक विद्यार्थी संघटना गायब आहे. ती नुसतं कॉलेजमध्ये मारामारी करायला, दमदाटी करायला, घुसून कोणाला ते ठोकायला जातं, पण विद्यार्थ्यांचा प्रश्न असला तर जात नाही. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल तर खरं तसं भाजपच्या आत्ताच्या नेत्यांचं आणि शिक्षणाचा काडी मात्र संबंध नाही आहे. ABVPनी कदाचित बाहेरच्या कॉलेजेसमध्ये म्हणजे परदेशातल्या कॉलेजमध्ये जर स्थापन केलं तर मंत्र्यांची मुलं तरी त्यांना तिथे सापडतील. ABVP, इंटरनॅशनल ABVP, विश्वगुरू वगैरे असं काहीतरी करता येईल त्यांना. पण देशात जेव्हा विद्यार्थी आज लाठ्या काठ्या खातोय, आज टिअर गॅसमध्ये चिरडला गेलाय, आज तुम्ही पाहताय रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, दिल्ली पोलीस असेल किंवा कालचं मुंबई पोलीस असेल, दुर्दैवाने जसं चिरडण्याचा प्रयत्न चालू आहे विद्यार्थ्यांचा आवाज, ही संघटना आहे कुठे? आणि म्हणून पुन्हा एकदा मी हेच सांगेन की उद्धव साहेबांनी पहिल्या दिवसापासून म्हणजे सोनम वांगचुक यांना कदाचित पहिला पाठिंबा उद्धव साहेबांनी दिला. उद्या उद्धव साहेब भेटायला देखील चाललेत, सकाळपासून तीच चर्चा चालली आहे. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन हा लढा देणं गरजेचं आहे. आणि आता विसरता कामा नये की भाजप ही देशद्रोही, विद्यार्थीद्रोही आणि भाजपच्या मनात जेवढा द्वेष शिक्षणाबद्दल आहे आणि विद्यार्थ्यांबद्दल आहे तो दिसून आला.